सो हाय, माझं नाव राहुल आहे. मी भरपूर वेळेस हे सांगितलेलं आहे की माझं नाव राहुल आहे म्हणून. तर भरपूर दिवस झाला विचार करतोय मी की मी कॉन्टेंट का शूट करत नाही. रिझन काय आहे? क्लायंट्स भरपूर आहेत माझ्याकडे, आयडियाज भरपूर आहे, पण मला असं वाटतं की मला जर थांबणारा कोण असेल तर तुम्हीच असेल. कारण की काय होतं, मला आयडिया भरपूर येतात पण ते मला आहेत ना इम्प्लिमेंट नाही करता येते. माझ्याकडे भरपूर क्रिएटिव्हिटी आहे पण जस्ट मी ते दुसऱ्यावर टाकून पेंटिंग करतोय. जसं की जर कोण माझे मागचे व्हिडिओ बघतोय तर त्याला त्या व्हिडिओ बघून कळलं असेल की मी भरपूर गोष्टी ट्राय केल्यात, वेगवेगळ्या प्रकारे ट्राय केल्यात, भरपूर केल्यात. माझ्याकडे भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहेत पण मी ट्रायच करत नाही. जसं की आता सध्याचा लुक बघू शकता तुम्ही. तर हा लुक ट्राय करण्यासाठी मी काय केले, मी जिथं बसतो सेटिंग माझी, त्या सेटिंगच्या मागे खिडकी आहे छोटीशी, त्या खिडकीच्या बाहेर माझी एक लाईट लावली जेणेकरून हा सनसेटचा लुक आहे. हा लुक खरंच खूप चांगला आहे पण तुम्हाला पूर्णपणे अचीव्ह नाही करता आला जसं मी इमॅजिन केला होता. जसं धुकं टाईप करता मी भरपूर ट्राय केली धुकं करायला. आणि मी एक माणूस असल्यामुळे लिमिटेड आहे थोडंसं. जसं की आता पण बघू शकता माझ्याकडे कॅमेरा आहे, माझ्याकडे माईक आहे, पण मी ते सगळं न करता मी माझा फोन ट्रायपॉड लावलाय आणि शूट स्टार्ट केलं. तुम्हाला ऑडिओ किती क्लिअर असेल किती नाही क्लिअर त्याचं माहित नाही मला, पण मला थोडीफार एडिटिंग येते तर मी काही ना काही ऍडजस्टमेंट करेलच आणि तुम्हाला कळलंच मी काय बोलतोय काय नाही. तर बोलायचा पॉईंट हा आहे की मी भरपूर गोष्टी ट्राय करतोय आणि भरपूर गोष्टी कन्झ्युम करतोय. मला असं वाटतं की इंस्टाग्रामवरून मला इन्स्पिरेशन पण भेटतंय आणि इंस्टाग्राममुळेच मी शूट कोणता प्लॅन करत नाहीये. कदाचित ते काय होतं की इंस्टाग्रामवर मला भरपूर आयडिया येतात, अरे मी हे पण करू शकतो, मी ते पण करू शकतो, मी असं पण करू शकतो, तसं पण ते फक्त जस्ट मी एखादा व्हिडिओ क्रिएट केलेला बघतो आणि स्वतःनी क्रिएट केलं हे समजून सॅटिस्फाय होऊन जातो. मी कधी ते ट्रायच करत नाही. कॅमेरा मी 2-2 ते 3-3 दिवस मी कॅमेरा ओपन करून सुद्धा बघत नाही. ठीक आहे, तर हा माझ्यात प्रॉब्लेम आहे, हे मला ह्याची जाणीव आहे. मी प्रयत्न करतोय की मी अजून कसं नवीन क्रिएटिव्ह करता येते नाही का. कारण की मी माझं काम करतोय, मला त्या कामात पण अजून थोडंसं नवीन गोष्टी इम्प्लिमेंट करायचे, भरपूर काय काय गोष्टी करायच्या, पण काय होतं ते कुठेतरी मीच कमी पडतोय त्या सगळ्यांसाठी. ठीक आहे, आणि मला हे आवडतंय पण मला असं वाटतं की मी विचार करून त्याला दाबत जाते ते बंद पड. मला कुठेतरी माझं कॉन्टेंट कन्झ्युम थोडंसं कमी करावं लागेल. मला असं वाटतं जे मी एडिटिंग करताना बघतो किंवा जे मी असं नॉर्मली ऐकतो ते मला बंद करावं लागेल पूर्णपणे कुठेतरी जाऊन. कारण की काय होतंय त्यात कुठेतरी रमत करून मला स्वतःला कुठेतरी सेटल करून घेतोय. मी नवीन गोष्टी इम्प्लिमेंट करत नाहीये, नवीन गोष्टी ट्राय करत नाहीये. त्याच कारणामुळे कदाचित असं मला वाटतं. मी रिसेंटली माझे सगळे फॉलोअर्स पण अनफॉलो करून टाकले कारण की मला थोडंसं वेगळं राहायचं होतं. त्याचा फरक पण भरपूर पडला मला, पण तो 2 ते 3 दिवसासाठी होता. जसं की मी माझ्या सगळ्या मित्रांना अनफॉलो करून टाकलं, पण थोडे दिवस ते मला झालं ओके. पण त्याच्यानंतर मला जाणवलं की मी माझे मित्र नाही पण नॉर्मली इंस्टाग्राम भरपूर बघायला लागलोय, जे की मी बघत नव्हतो. कारण की मी जास्त क्रिएटर्सला फॉलो करत होतो कारण की मग मला टिप्स ट्रिक यायच्या त्याच्यावर. पण आता झालं की रॅन्डमली कोणत्या व्हिडिओ त्यात अडकून राहतो, तर मला हे बंद करायचंय. दुसरं तर मी जे एडिटिंग करताना बघतो व्हिडिओज ब्रॉडकास्ट वगैरे बघतो, ते थोडंसं मला कमी करावं लागेल. कारण की काय होते मी त्यात पण भरपूर टाइम घालवतोय. ठीक आहे, मला स्वतःला टास्क द्यायला लागते. मी स्टार्ट पण केलं स्वतःला टास्क द्यायला. ते टास्क जसे की मी छोटे टास्क देतो स्वतःला की दिवसात मला काय करायचंय ते करून मी हळूहळू मी आता ते टास्क कम्प्लीट करायला लागलोय विचार करून म्हणजे नाही का थोडंसं मागायला म्हणून मी ते टास्क कम्प्लीट करतो. मी थोडंसं वाढवायला चाललोय स्वतःला. मी स्वतःला अजून अवघड टास्क द्यायचे ट्राय करतोय. त्यातला पण हा फर्स्ट स्टेप समजा. याच्या आधी पण भरपूर व्हिडिओ केलेत, भरपूर अपलोड केलेत. जसं की म्हणलं की मी रीच साठी काहीच करत नाही, स्वतःला इम्प्लिमेंट करण्यासाठी करतोय. आता आलेला मला गाडीवर नेताना मला आयडिया आली, ती आयडिया मी आता इम्प्लिमेंट करून शूट केली. असंच मी थोडं रोज काही ना काही ब्लॉग टाईप किंवा काहीतरी क्रिएटिव्ह टाईप करून ते एडिट करण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या रोजच्या कामासोबत. तर हा त्याचा काहीतरी सॅम्पल व्हिडिओ होता. गरम तर खूप होतंय पण माईक लावलं नसल्यामुळे मला जरा जोरात बोलावं लागतंय आणि माझा फोनचा ऑडिओ आहे तो रेकॉर्ड करतो. मी थोडंसं एडिटिंग करून थोडंसं इकडे तिकडे करून थोडंसं मी मला जेवढं जास्त देता येईल त्या प्रयत्न करेन. आणि मी लुकचा विचार नाही करते. जर मी खराब दिसतोय कॅमेरामध्ये, जर मला कोण बघतोय मी ते नाही विचार करते. कारण की का जर मी दिसण्यावरनं जर करायला गेलो तर मग गोष्टी खूप अवघड होती. मी स्वतःलाच कमी लेखायला लागला आणि मी ते ट्रायच करणार नाही, जे की इथपर्यंत मी पोहोचलोय. म्हणून मी आता असंच ठरवलं की जे कसं तर रॉ, ज्याला कुणा मला बघायचं ते मला रॉ बघेल. आणि कसं आहे जर मी एखादं कॅरेक्टर प्ले करायला लागलो आणि मला ते आवडत नाहीये तर मग त्याचा काही फायदा नाही, मी ते कंटिन्यूस नाही करणार. जे कसं ते रॉ असणार आहे. ठीक आहे, आता हे मी असं का केलं कारण की हे अवघड आहे थोडंसं, पण मी म्हणलं की चला काहीतरी नवीन ट्राय करूया, काहीतरी नवीन अचीव होईल आपल्याला, म्हणून मी आता हे केलेलं. तर आजसाठी एवढंच आहे. आज मी प्रयत्न करेन की हा व्हिडिओ जरा चांगला एडिट करावा, चांगला म्युझिक लावून, चांगले इफेक्ट देऊन कलर ग्रेडिंग करून. तर बघतो आज मला जिथे काय होते. आणि मी अजून पण एक सांगतो की ही जी कोण क्वालिटी बघतोय ही सगळ्यात लोएस्ट क्वालिटी आहे माझी. ह्याच्यापेक्षा मी खूप चांगलं करू शकतो, याचा मला कॉन्फिडन्स आहे. आणि मी नक्कीच काहीतरी इम्प्रुव्हमेंट करेन कारण की मला असं वाटतं की मी जिथे विचार करतो ना की मला काहीतरी करायचं तिथंच मी एक स्टेप घेतला आणि पुढच्या गोष्टी वेगळ्या असतात. मला खूप शिकायचंय, मला भरपूर काय करायचंय. मी तेच विचार करतो हा की जास्तीत जास्त काय असेल जर मी कॅमेरा हातात घेतलाय तर ह्याचा एंड पॉईंट काय असेल. जर समजा गेलं मला तर एखादा एक प्लास्टिक आहे
ठीक आहे, हे प्लास्टिक आहे. या प्लास्टिकचा एंड गोल काय असणार आहे, तर हा माझा गॉगल असणार आहे. ठीक आहे, ह्याचा एंड गोल हा आहे. एखादा प्लास्टिकचा तुकडा तो माझ्या चष्म्यापर्यंतचा हा जी जर्नी आहे. तसंच एक मी ऍज अ फोटोग्राफर आहे, जर मी कॅमेरा घेऊन चालतोय तर माझा एंड गोल काय असणार आहे, ह्याच्यावर मला वर्क करायचंय. मी असं म्हणतो की मला ते बनायचंय, पण जस्ट एक की मी ह्याच्यासोबत काय करू शकतो एकदम एंड लेवल, तर ते मला प्लॅन करून ठेवायचंय. कारण की मला असं वाटतं की एखादी गोष्ट आपण प्लॅन फक्त जर समजा आज मी जर म्हणलं की आज मला एक चांगला प्रोफेशनल फोटोग्राफर बनायचा, ठीक आहे, तर मग त्याच्या पुढचा विचार करून ठेवावा लागला. कारण की मी ऑटोमॅटिक ही जे आपलं जग आहे ना ते त्याच्यात अराउंड फिरतं आणि आपल्याला त्या लाईनला घेऊन जातं असं मला वाटतं. हे कुठं मी वाचलं किंवा मला कोणी सांगत नाही, जस्ट असं मला वाटतं की जर मी आज म्हणले की मला व्हिडिओ एडिटर बनायचंय आणि मी त्यासाठी जर एक स्टेप घेतोय, ठीक आहे, तो एक स्टेपच आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी घडून आणतं आणि आपल्याला त्याच्याकडे पुश करतं, हे असं मला वाटतं. ठीक आहे, तर मी तसंच एक विचार करत चाललो की एंड गोल काय असणार आहे, की मी जर 1 रुपयाचं काम करतोय तर मला ते 10 रुपयाचं काम द्यायचंय. मी भरपूर गोष्टी ट्राय करतोय, मला भरपूर गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या आहे, ठीक आहे, पण ते मला एकदम नाही करायचंय, मी हळूहळू करणार आहे ते. तर लवकरच बऱ्याच लोकांना बरंच काही काही बघायला भेटतं. ठीक आहे, बघूया आता आपण काय होतं.